स्वागत आहे. आज आपण गणपतीपुळेला आलोय. तर तुम्हाला आता गणपतीपुळे जायचं आहे आपल्याला. रत्नागिरी स्टेशन पासून आपण कसे जाणार आहोत आणि रेंटल गाडी घेणार आहोत आणि कुठे स्टे करणार आहोत ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि आपण तिथेच गणपतीपुळेच्या नियर बाय असणारे लोकेशन आज एक्सप्लोर करणार आहोत आणि उद्या गणपतीपुळेला जाणार आहोत. तर आपण पहिला स्पॉट करणार आहोत विनायक मंदिर, जो की JSWचा आहे. खूप प्रसिद्ध असा मंदिर आहे. तो तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तुम्हाला गणपतीपुळेचा पूर्ण बजेट या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. फायनली उतरलो आम्ही रत्नागिरीला. डेव्हलपमेंट चालू आहे अजून. गोव्या ट्रेनने आलो आम्ही, उतार एक्सप्रेस 12:05ची. मग आता बघूया आपण. आता पहिला आम्ही रेंटल गाडी घ्यायला जाणार, त्यानंतर कोणकोणते स्पॉट आपण कव्हर करू. गरीब झोपेतून उठले सर्व. बघूया बघा आता डेव्हलपमेंट चालू आहे ते स्टेशनची रत्नागिरी. 8:30 झाले, जरा लेट झाले ट्रेन, एक तास लेट झाले. बघूया आता कोणते स्पॉट घ्यायचे. पहिला आपण रेंटल गाडी घेऊ रत्नागिरी, त्यानंतर बघू ठरवूया. पहिला फ्रेश वगैरे होऊन रूम घेतले आपण गणपतीपुळे मंदिराच्या इथे 2 किलोमीटरच्या इथे. तिकडे आपण राहणार आहोत. त्यानंतर स्पॉट ठरवू आपण. जेवढं कव्हर करता येईल तेवढं कव्हर करायचं आपल्याला. अवस्था कशी आली, अवस्था बघा कशी आली. एकदम दोन बी पूर्ण नाही आले. केस बी बघा कसे किलोमीटर आहे. बाहेर पडायचंय, गणपतीपुळेच्या इकडे जायचंय आपल्याला. हा स्टेशन बघा, रत्नागिरी स्टेशन. हा बघा केवढा मोठा आहे स्टेशन रत्नागिरी. बघा एअरपोर्ट सारखा फील येईल तुम्हाला. पेंटिंग वगैरे अशा केली, एक नंबर. बाहेरून बघा रत्नागिरी स्टेशन केवढा मोठा आहे बघा. कसं सुशोभीकरण केलेलं बघा एखाद्या एअरपोर्टचा. हा केवढा मोठा आहे, एक नंबर जागा आहे. व्ह्यू बघा कसला बाहेर दिसतंय. आता आपण रिक्षा करू, त्यानंतर आपल्याला जायचं तिकडे. बघा व्ह्यू बघा कसला एक नंबर दिसतंय वरती बघा. स्टेशनवर रिक्षा केली, आपल्याला जायचं ते आलं मारुती मंदिर. तिथे रेंटल बाईक भेटतात का तुम्हाला मी दाखवणार. व्ह्यू बघा कसला बाहेर साईडनी वरती साईडनी. रत्नागिरी स्टेशन पासून 5 किलोमीटर अंतरावरती आहे. तिथंच आपल्याला जायचं आहे गाडी घ्यायला. बघा आता आपण जातो इकडे गाडी घ्यायला. हे बघा श्रीनाथ इंटरप्राइजेस, इथे गाडी रेंटो भेटू शकते. बघा आपण घेतोय आता. हे आपल्याला भेटले बघा. तुम्हाला कॉन्टॅक्ट देतो त्यांचा. बघा ही आपण घेतली डिओ 125. 5 ते 6 किलोमीटर आहेत. बघा हे ओनर. वेलकम टू रत्नागिरी. बघा तुम्ही रत्नागिरीला आलात, कधी रेंटवर गाड्या घेणार असाल ते बघा श्रीनाथ इंटरप्राइजेस. मी कॉन्टॅक्ट नंबर टाकतो ब्लॉगमध्ये, तर आलात तर नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्ही पण. तर आपण ही गाडी घेऊन जाणार आहोत, डिओ 125.
ते आले गणपतीपुलेपासून 1.5 किलोमीटर अंतरावरती आपलं आहे बघा ओमकार लॉज. तिथे आपण रूम घेतले. ते तुम्हाला रूम आतमध्ये दाखवतो मी कशी आहे वगैरे. खूप स्वस्त आहे, आता सध्या महाग आहे कारण सीझन चालू आहे त्यामुळे. जवळपास आपल्याला सर्व महत्त्वाची ठिकाणे दाखवली बघा. पहिला दिवस हे बघा. आता तुम्हाला रूम दाखवतो. हा बघा वॉशरूम एरिया बघा, बाथरूम आहे, खूप क्लीन वगैरे आहे बघा. जागा केवढी आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा जागा एवढी आहे. त्यानंतर बघा इथं बेड आहे. बेड पण 3 माणसं आरामात झोपू शकतात. वायतून व्ह्यू बघा खिडकीतून. गणपतीपुले मंदिर फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. व इथे टी व्ही वगैरे आहे. वरून स्वच्छ आहे रूम. तर तुम्हाला हे रूम पाहिजे असेल तर आता सीझन आहे त्यामुळे 2,000 नाही, तशी 1,200-1,500ला भेटते रूम. चला फायनली आता पहिल्यांदा जय विनायक मंदिरमध्ये जाणार आहोत. त्यानंतर कोणता स्पॉट घेणार तो दुसऱ्या पार्टमध्ये. हा पहिला पार्ट आपण करणार आहोत आणि आपण कसे आलो गणपतीपुलेला ते त्याचा व्हिडिओ आहे. तर चला त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली मी. आता आपण रूमवरून चाललो तिकडे. रूमवरून 15 किलोमीटर आहे आपल्या जय विनायक मंदिर. त्यानंतर 2 ते 3 मंदिर अजून आहे, ते पण आपण एक्सप्लोर करणार आहोत. चला आता आपण इकडून जाऊया. जय विनायक मंदिरला जाता आता बघा काय दिसलं आपल्याला. 1 नंबर व्ह्यू बघा. इथे एक पूल आहे बघा, सुंदर असं मंदिर आहे. बघू आपण इथे त्या मंदिरात जायचं प्रयत्न करू. बघा कसला व्ह्यू आहे तो बोटिंगचा. दोन्ही साईडला बघा मंदिर आहे. इथे बघू ट्राय मारूया. गेलो तर जाऊया त्या मंदिरात. या साईडने आपण आलो. हे बघा जिंदाल स्कूल आहे त्यासमोरच आहे बघा जय विनायक मंदिर, चाफेरी, जयगड. आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत. बघा असं सुंदर असं मंदिर आहे बघा. गेटलाच किती भारी आहे. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. मंदिर तुम्हाला पूर्ण दाखवतो बघा. एंट्रीज बघा कसली भारी आहे मंदिराची. बघा व्ह्यू बघू शकता तुम्ही मंदिराचा. आतमध्ये गाडी अलाउड नाही, तेव्हा फोटो वगैरे काढू शकता तुम्ही बघा. तिकडे पार्किंग करू शकता गाडी. नंतर बघा पूर्ण रोड बघा कसं आहे चारी साईडने. बघा पूर्ण हे बघा तो दिसतोय समोर मंदिर, तो आहे JWचा विनायक गणेश मंदिर. बघा आपण जाऊया आता. चला आता बघा इकडून आलो आपण. या साईडने एंट्री आहे दर्शन मार्ग. बघा असला व्ह्यू बघा चारी साईडने 1 नंबर. पब्लिक आहे आज खूपच आले गणपतीपुलेला पब्लिक. बघू शकता तुम्ही. बघा पहिलं दर्शन करू, त्यानंतर साईडला जो परिसर आहे तो तुम्हाला मी दाखवतो पुन्हा एकदा. बघा गार्डन कसं आहे 1 नंबर. निसर्गाच्या सानिध्यात बसलेले सुंदर असे मंदिर बघू शकता तुम्ही. मग दर्शन मार्ग आहे. इथं झाड बघा कसं आहे, फुले तोडण्यास सक्त मनाई आहे. या साईडने आता आपण जाऊया. बघा इथून व्ह्यू बघा तुम्ही कसं आहे मंदिर. आपण आतमध्ये जाऊ, पहिलं दर्शन करू, त्यानंतर तुम्हाला सर्व अँगलने मी सिनेमॅटिक काढणार आहे व्हिडिओ पण तो दाखवतो. वा या साईडला पूर्ण असं मंदिर आहे. इथून बघू शकता किती भारी बघा. गार्डन एरिया कसं आहे नाही बघा. 1 नंबर व्ह्यू दिसते तुम्हाला. ऊन आहे पण बघा या साईडला कसं दिसतं मंदिर. गार्डन एरिया आहे. जाऊया. गर्दी मे महिना आहे त्यामुळे गर्दी आहे. इथे गणपतीपुलेला पण खूपच गर्दी आहे. पायी पूर्ण एंट्रीला कसं बनवलं आहे बघा. सुरुवातीलाच बघा इथे तलाव आहे बघा कारंजी. असं आहे बघा फाउंटन. बघा मासे वगैरे पण येतात बघा. तुम्हाला तर मुलातून दिसतात की नाही माहीत नाही. बघा हे मासे आहेत दोन सुरुवातीला दोन बघा मासे. तलाव बघा केवढा आहे. तर आपण आता आतमध्ये जाणार आहोत बघा या साईडने. तेवढ्या तुम्हाला राऊंड मारावं लागेल थोडंफार इथे येण्यासाठी. बघा चारी साईडने कसलं व्ह्यू आहे पूर्ण हिरवंगार. मासे बघा. बघा या साईडला जाऊन बघू आपण पूर्ण मंदिर. एंट्री बघा इथून तर मंदिराला एंट्री. बघा मंदिरात आपण आता जाणार थोड्या टायमात. आतला व्ह्यू दिसतोय. आता आपण आतमध्ये जाणार प्रवेश करतोय. दर्शन घ्यायला जातोय आता. बघा थोडीफार गर्दी येते. आपण आतमध्ये जाऊया बघूया काय काय आतमध्ये मंदिराच्या.
सुरुवातीला बघा दिव्य ज्योत आहे कशी, सुरुवातीला दिव्य ज्योत आहे, त्यानंतर बघा इथे पूर्ण बघा जांभा दगड, ज्याला आपण चिरा बोलतो कोकणात, जिथे आमची घरं असतात चिऱ्याची, तशी आहे बघा. JW ने बांधले पूर्ण मंदिर बघा कसं आहे, पूर्ण चिऱ्याचं मंदिर आहे. साईडला पण बघा तुम्ही, तिथे पण दिव्य ज्योत आहे. आता आतमध्ये जाऊया आपण, बघूया काय काय मंदिरामध्ये. हे बघा सुरुवातीलाच बघा मंदिर मामा, बघा एक नंबर. बघा आता आपण आतमध्ये प्रवेश करणार. वरती बघू शकता तुम्ही कसे आहे सूर्य देवता. तेव्हा आतमध्ये आपण प्रवेश करणार होतो आता. बघा बघा सर्व वरती बघा कसं आहे, पूर्ण कलाकृती बघू शकता तुम्ही मंदिराची. चारी साईडने तुम्हाला दाखवतो, हे बघा चारी साईडने दाखवतो तुम्हाला. इथे बघा कलाकृती कशी आहे मंदिराची. आणि आता मंदिरात ते मेन गणपतीची मूर्ती दाखवतो तुम्हाला. बघा इथे सुरुवातीला कासवदेव आहे, त्यानंतर बघा गणपतीची पितलेची तुम्हाला मूर्ती दाखवतो. बघा सुंदर अशी गणपतीची पितलेची मूर्ती बघा कशी आहे. मूर्ती बघा अष्टविनायक बघा, पूर्ण लाकडी बघा, अष्टविनायक लाकडासारखं आहे बघा. सुंदर असं पितल्याची मूर्ती दाखवतो तुम्हाला बघा. आपलं दर्शन वगैरे झालंय, त्या साईडला तुम्हाला दाखवतो काय आहे बघा. एक नंबर मंदिर आहे, खूप असं शांत असं मंदिर आहे बघा. ह्या साईडने बघा कसला व्ह्यू दिसेल तुम्हाला बघा, एक नंबर. या मंदिरात अवश्य खूप कमी लोक आहेत जे या मंदिरात येतात, गणपतीपुळेचं दर्शन घेऊन जातात सर्व. पण इथेच फक्त 15 किलोमीटर अंतरावरती सुंदर असे विनायक गणपती मंदिर आहे बघा. पूर्ण जांभा दगड होऊ शकता तुम्ही बघा. पूर्ण जांभा दगड म्हणजे आपण कोकणी त्याला चिरा चिरा, आमच्या साईडला चिऱ्याचं दगड बोलतात, ज्याने आम्ही घरं बांधतो बघा. एक नंबर ही साईड बघा कशी आहे, व्ह्यू बघा. आपले दर्शन वगैरे झाले, पण पुन्हा एकदा तुम्हाला बघा मंदिर दाखवतो बघा. पूर्ण कसं कौलारू मंदिर आहे बघा. जसं घर जुने घर असायचे त्या टाईपमध्ये मंदिर बांधण्यात आले बघा. एक नंबर मंदिर आहे. तुम्ही गणपतीपुळेला येते त्या मंदिरात नक्की 15 किलोमीटरच आहे. त्या साईडला बघा मंदिराच्या डाव्या साईडला सुंदर अशी मूर्ती बघा हनुमान देवतांची. एक नंबर मूर्ती आहे बघा, दाखवतो मला. बघा सुंदर अशी हनुमान देवतांची मूर्ती बघा, खूपच भारी. तुम्हाला या सर्व चारी साईडने मंदिर दाखवतो बघा. हनुमान देवता तुम्हाला दाखवल्या, त्या साईडने व्ह्यू बघा तुम्ही. बघा इथं मंत्र लिहिलेलं आहे, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. बघा या साईडने बघा कसं दिसते मंदिर बघा. ह्या साईडला सुंदरसं मंदिर, पाठची साईड बघा असं मंदिर आहे बघा. या साईडने मंदिराची पाठच्या साईडने अँगलने बघा कसं भारी दिसतंय, एक नंबर. त्या साईडला तुम्हाला दाखवतो पूर्ण बघा गार्डन आहे, माडाची झाडं आहेत त्या साईडला बघा. सुंदर असा छोटासा तलाव आहे बघा. एक नंबर. पाणी कमी आहे मी महिन्यामध्ये बघा. असं बोटिंगचा एक्सपिरियन्स सारखं वाटतंय बघा, साऊथ इंडियन सारखं बघा. पूर्ण माडाची झाड आहे त्या मंदिराच्या साईडला, एक नंबर. हा पूर्ण मंदिराची बॅक साईड आहे. मंदिराची पाठची साईड दाखवते, तिथे बघा कोणती मूर्ती आहे बघा. शंकरदेव, पार्वती माता आणि गणपती देव बघा. सुंदरशी मूर्ती आहे पाठच्या साईडला सर्वात. त्यानंतर या साईडला दाखवतो मला बघा असं एक नंबर आहे मंदिर. खूप म्हणजे खूपच भारी मंदिर आहे, मला आवडलं खूप. त्यानंतर इथे बघा गणेश मंत्र लिहिले वाचू शकता तुम्ही. हे बघा इथे फाउंटन आहे, तुम्हाला त्या आतून दाखवलं मी, आता बाहेरून दाखवले बघा फाउंटन पूर्ण. या साईडला बघा केरळाचे तुम्ही बघता ना साऊथ इंडियनचे मंदिर मी टाकले बघा, ते मुत्तप्पन स्वामीचे त्या टाईपमध्ये आहे बघा. असं बांधलेलं आहे बघा, एक नंबर मंदिर. तर आपण जाणार आहोत साईडचं थोडं गार्डन दाखवतो तुम्हाला. हे बघा पूर्ण गार्डन दाखवतो, त्यानंतर आपण दुसऱ्या स्पॉटवरती जाणार आहोत बघा. हे बघा दर्शन वगैरे झाले, साईडचे तुम्हाला एरिया दाखवतो मी काय काय आतमध्ये. बघूया हे बघा त्या साईडला बघा छोटी छोटी कशी झाडं आहेत, अशी छोटी छोटी झाडं आहेत, एक नंबर आहे बघा. त्या साईडला बघा कसं पूल बनवलं फोटोग्राफीसाठी, एक नंबर बघा पूल. फोटोग्राफी व्हिडिओग्राफीसाठी तुम्ही बघू शकता, एक नंबर आहे बघा.
फोटो वगैरे काढू शकता भारी भारी. पावसाचा काय व्ह्यू असेल इथून बघा. त्या साईडला तुम्हाला दाखवला त्यात तो तलाव बघा कसा आहे या अँगलने बघा. असं मंदिर दिसतोय. हा गार्डन आहे बघा या साईडने. बघा दाखवतो तुम्हाला त्या या साईडने दाखवतो. बघा झाडं कशी आहेत. फुलांचं नाव सांगा कमेंटमध्ये. बघा एक नंबर आहेत. साईडला बघा दाखवतो तुम्हाला या साईडने बघा मंदिराचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. बघा मंदिर या अँगलने बघा. त्यानंतर बघा तिथे कलाधाम आहे. एका पूर्ण माडाची झाड आहे तिकडे. हे बघा इथे कलाधाम आहे ते तुम्हाला दाखवतो मी आता आतमध्ये जाऊन. बघा इथे काय काय आहे बघू शकता. बघूया आतमध्ये. हे बघा बघा कलाकृती कशी आहे आतमध्ये गणपती देवाची. तरी आतमध्ये बघा कसे आहेत. निगडुमाचं झाड नंतर हे बघा. नंतर हे बघू शकता काय काय बघा छोटे. हे बघा वेगवेगळी कलाकृती केलेली आहे इथे. बघा इथं फुलपाखरू. नंतर बघा एक एक नंबर आयटम बनवला बघा. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज ते इथे पण बघा अशी कलाकृती आहे बघा कशी आहे. त्या साईडला दाखवतो तुम्हाला. हे बघा या साईडला बघा काय काय बघा. हा आयटम बघा कसं आहे काचा लाईटिंग आहे. तर या साईडला बघा कसे बनवलेले आहेत वेगवेगळे पॉवर प्लॉट. बघा अगरबत्ती ठेवायला. नंतर शंख. हे बघा इथे पॉट कसे आहेत वेगवेगळे. या साईडला बघा मेणबत्ती वगैरे आहेत. वेगवेगळ्या मेणबत्ती बनवली. ते भांडी बघा कशी बनवलेली आहेत. ते बघा लहान मुलांचे आहेत. ते बघा सर्व लहान मुलांचे केलेले. या साईडला बघा लहान मुलांची भांडी सर्व केलेली वगैरे. साईडला बघा भांडी कशी आहेत. एक नंबर आयटम आहे. आपण बाहेर कलाकृती पण तुम्ही मंदिराच्या बाहेर बघू शकता. बघा एक नंबर आहे. या साईडने व्ह्यू बघा कसला भारी दिसतोय. खाली आलोय मी तुम्हाला व्ह्यू दाखवण्यासाठी. एक नंबर सर्व माडाची झाड आहेत बघा. या गणपती मंदिराच्या साईडचा परिसर बघा किती भारी आहे. चला आपण जाणार आहोत आता दुसऱ्या पॉईंटवरती. कोणता त्याचा व्हिडिओ दुसरा येणार आहे कारण एक पार्ट आपण बनवला तो खूप मोठा व्हिडिओ होईल. त्यामुळे आता आपण दुसऱ्या मंदिरामध्ये जाणार आहोत. कसं ओम बनवलं आहे ओम. आणि या साईडला बघा स्वस्तिक एक नंबर बनवले बघा गणपतीच्या समोरच. वा एक नंबर. त्याचवरती बघा सुंदर असे गणपती मंदिर जे की आपण आज एक्सप्लोअर केले. बघा कसला व्ह्यू दिसतोय एक नंबर. सुंदर मंदिर आहे. तर तुम्ही नक्की या मंदिरात दर्शन घ्यायला. बघा स्वराज शिव वुडन आर्ट म्युझियम. हे बघा 10 रुपये एंट्री पे. त्या मंदिराच्याच बाहेर आहे ते. बघूया आपण आतमध्ये काय 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 बघूया. 10 रुपयात भेटेल आपल्याला. हे बघा विठ्ठल रखुमाई मंदिर परवडे. त्यानंतर गणपती मंदिर बघा लाकडाची सुंदर अशी बनवलेली. गणपती मंदिर गणपतीपुळे. नंतर बघा राधाकृष्ण मंदिर वरवडी. तर महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर. किंवा जय विनायक मंदिर जिंदाल जे आता आपण बघितले ते त्या साईडला 2 मिनिटावरती आहे. डिझेल टँक बघा. तर बघा गॅस रिंग 2. बघा गॅस रिंग 3. गेट ऑफ इंडिया. ताज हॉटेल मुंबई. मुंबई BMC बघा BMC मुंबई. आता बघा वेस्ट मुंबई. टायटॅनिक जहाज. माल वाहतूक जहाज. पर्यटन जहाज लंडन ब्रिज. 10 रुपये एंट्री पे एका माणसाचे फक्त. बघा माल वाहतूक टँक. नौदल जहाज.
शिडावाले जहाज, डिझेल टॅग जहाज, पर्यटन जहाज बघा. असा एक नंबर वुडन पासून बनवले बघा. एवढं तुम्ही बघू शकता 10 रुपयात. इथून वरती जाण्याचा मार्ग आहे. वरती पण काय आहे का बघूया आपण. वरती सेलिब्रेशन वगैरे करू शकता तुम्ही, बर्थडे सेलिब्रेशन वगैरे बघा. असा व्ह्यू बघून दाखवा तुम्हाला बघा. वरून कसला व्ह्यू दिसतोय बघा. तो आहे त्या साईडला सुंदर असं मंदिर, पार्किंग बघा. आणि हा हे रोड बघा. लाभाकर डोरलेकर वरवडे. सुंदरसं जहाज आपण एक्सप्लोर केलंय. हे बघा स्वराज शिप वुडन आर्ट म्युझियम. मस्त आहे हे पण. मंदिराच्या 2 मिनिटावरती आहे बघा. हे पण तुम्ही जाऊन नक्की बघा. चला फायनली चाललो आहे आपण आता दुसऱ्या स्पॉटवरती. तर आज आपण आलेलो JW यांचा विनायक गणपती मंदिर, जो की तुम्ही बघितलं असाल जयगडला आहे. तुम्ही गणपतीपुलेला येत आहे, त्या मंदिरात अवश्य भेट द्या, कारण खूप कमी लोकांना हे मंदिर माहिती आहे. सध्या तुम्ही रील्सला वगैरे बघत असाल, खूप प्रसिद्ध असे मंदिर झालेले आहे. आता मी आलो आहे गणपतीपुलेला, तर आपण उद्या दर्शन करणार आहोत गणपतीपुल्याचे. तर आपण पहिला या JW गणपतीचे दर्शन करायला आलो. त्यानंतर आपल्याला 2-3 स्पॉट घ्यायचे. तारेवारी बीचला पण जायचं आहे. त्याचा व्हिडिओ दुसऱ्या भागमध्ये येईल आपला, कारण एका व्लॉगमध्ये टाकला तर खूप मोठा व्लॉग बनेल. त्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि तुम्हाला कोणती माहिती पाहिजे असेल या मंदिराबद्दल किंवा गणपतीपुलेला कुठे स्टे करायचं, रेंटल बाईक कुठे घ्यायचं, त्याचा या व्हिडिओमध्ये माहिती दिली. तरी पण तुम्हाला काही क्वेरी असतील त्या कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि गणपतीपुलेचे आपले 2 ते 3 व्हिडिओ ऑलरेडी येणार आहे त्या चॅनलवरती, ते पण लक्षात ठेवा. या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.